कोण घालणार? अरे टोन्या गप्पा रडू नको. अरे तुझ्या मामाच्या ना लई मोठ्या मोठ्या ओळखी आहेत, ते तुझ्या आई बापाला सोडून आणतात काय हो. अगं वंदे, याड लागलं का तुला? असले छोटू पुटू गोष्टीसाठी माझं वजन खर्च करायला मला वेळ नाही. आणि तसं बी पुरावा नसल्यावर सोडतील की पोलीस त्यांना. कुठं ती तुमची ओळख? आता मी अनाथ झालो ना. मला आता दूध कोण देणार? चपाती कोण मोडून देणार? मला भाजी कोण देणार आवडीची? अरे टोन्या इकडे. अरे बाळा ऐक तुला ना मी खायला प्यायला देईन, तुझं समद लाड करीन. अरे मला तरी कुठं रे पोटचं पोरबाळ आहे काय? तुला ना मी दत्त घे ना, पण रडू नको रडू नको. असं काय पण नाही होणार. का नाही व्हायचं? अगं तुला माहित नाही वय, त्या डॉक्टरांनी हातात मारत घेऊन गेले ते दिवे मॅडम. आता मम्मीला पप्पाला दीदीला पण घेऊन गेल्या. आता तुला आणि मामाला पण घेऊन जाणार. आता तुला माहितीये का, तुला भांडणं करत असतेस ना सारखी, म्हणून सगळ्यात आधी तुला फासाव लटकावणार. टोन्या मेल्या, अरे तुला मी सांभाळायचं बघते आणि तुम्हाला फासावर लटकायला निघाला होय रे. मी फासाव गेलं तुला काय मिळणार आहे रे? टोन्या मुर्द्या, समजायला फासावर पोचवल्यावर तुला काय रे मिळणार आहे? आणि तुम्ही दोघं काय गप्पा मारत बसले द्यायची? जा कामाला लागा. मंगलन बाबू नाही म्हणलं त्यांची कामं कोण करणार? वंदे तू स्वयंपाकाचं बघ आणि जावाय. हा, ती स्वयंपाक करायचं बघल, मी खायचं बघतो. हा तेवढंच येतं तुम्हाला. त्या वंदीला मदत करा स्वयंपाकाला, नाहीतर आज आहे ना जेवायला नाही मिळणार. ए आहे असं जावायला बोलतात का कधी? बायकोच्या माहेरात खान मांडून बसायला जावायला असंच बोलत्यात. कामाला धामाचा आणि भाकरी खाता नियमाचा. जावा लवकर, लागा कामाला. वंदे, सकाळच्या पुरी असतील तर बघ, कशाला चपात्या करायच्या इथे. संपल्या की त्या पुऱ्या अजून किती खाणार आहे? जाऊ द्या, चला तुम्ही पीठ मळा, मी चपात्या लाटते. असं कसं घेऊन गेले? त्यांच्या काय मनाचा राज झाला. आत नको हरभर बाबू दादा मंगल असू दे, आपल्यामुळे प्रॉब्लेम नको अजून. ओ शिकरे साहेब, शिकरे साहेब, साहेब साहेब हो, तुम्ही ओळखत नाही का बाबू दादा मंगल वहिनींना? निरपराध माणसं आहे तो, त्यांना त्रास देऊ ना. अरे का तुम्ही आम्हाला त्रास देताय? हा, अरे आम्हाला आमचं काम करू द्या. आणि आम्हाला काही वेळ लागले निरपराध माणसांना धरून आणायला? हे बघा, मॅडम आधी चिडलेत, गप निघा. शिकरे साहेब तुम्ही तरी ऐका हो, तुम्ही काय वाटले शिकरे साहेब? बजा शिकरे साहेब बोलतात ते मला बरोबर वाटतंय बघ. कुठेतरी पाणी मुरतंय बघ. अरे लग्नासाठी नाही म्हटले म्हणून दिव्या मॅडम त्यांना त्रास देत आहे असं नाही वाटत मला. अरे त्यांची नोकरी जाईल रे. बजा बजा काल नशेत जास्त बोलून गेलो मी, सॉरी. बजा चालते विजय, तुम्ही फक्त 10 रुपये नका, काळजी घ्या. नाम्या, मी ऐकलं की मंगल आणि बाबूला ते वाड्यात कट्टा आहे ना, तिथे सांगाडा सापडला म्हणून चौकशीसाठी घेऊन आले. काय घडतं काही कळतच नाहीये. देव करो ह्या सगळ्यांमध्ये त्यांचा काही हात नसो. जर त्यांचा काही हात असेल तर खूप महागात पडेल त्यांना. अहो काय बोलताय विजय भाऊ तुम्ही? आपली माणसं आहेत हे सगळे, ह्यांच्यावर शंका घेताय बघ. माझा संशय घेत नाहीये. मला 99% खात्री आहे की त्यांनी काही केलंच नसेल, पण 1% शक्यता नाकारता येत नाही ना. म्हणजे तो कट्टा वाड्यातल्या लोकांच्या संमतीने बांधला गेलाय. तो सुद्धा आत्ता म्हणजे काही महिन्यांपूर्वीच डॉक्टर वाड्यात राहायला आल्यानंतर बांधला गेलाय. आणि मी एकदा डॉक्टरला बोलवायला गेलो होतो.
वाड्यात, तेव्हा डॉक्टर स्वतः तो कट्टा बांधत होते. म्हणजे डॉक्टर शिखरे येस मॅडम. पाटील फॅमिलीला बोलवा. हो मॅडम. मॅडम मॅडम, आम्हाला जेवढं माहित होतं तेवढं समजा सांगितलंय तुम्हाला. आम्हाला जेलमध्ये टाकू नका. अहो, माझं लेकरू घरी एकटं आहे. मॅडम तुम्हाला तर माहितच आहे ना, माझ्या आईला काहीच दिसत नाही. तिची काळजी कोण घेणार? तुमच्या उत्तराने माझं समाधान झालेलं नाही. म्हणजे तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार? अरे देवा. आता सोडते तुम्हाला, पण परत कधीही बोलवेन. आणि हे गाव सोडून कुठेही जायचं नाही. आणि चौकशीसाठी परत बोलवलं तर कुठलेही नाटक न करता इथे यायचं. होय मॅडम, तुम्ही बोलवलं की येतो आम्ही. थँक्यू. लय उपकार झाला बघा मॅडम तुमचं. चला चल टिंपल चला. मी या टिम्पलवर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे. ती बॉडी मीच तिथे लपवली होती हे जर का सिद्ध झालं तर जन्मठेप कन्फर्म. ए चला आवर लवकर. काय आज कोर्टात जायची इच्छा नाही आहे का? कोर्टात शिक्षा होईल त्याच्या भीतीनं टेन्शन आलं असेल नाही. टेन्शन नको घेऊ. तिकडे गेल्यावर परत इकडंच यायचंय आणि इथून तुझ्या विरोधात इतके भक्कम पुरावे मिळालेत, यातून तुझी सुटका नाही आता. सॉरी, माफ करा. सॉरी बरं का शिखरे साहेब, मला कंट्रोल होत नाहीये. तुम्हाला पोलीस केलंय कोणी? हे तू काय बोलतोयस तुला कळतंय का? तुला आत टाकून परत इतका फोडीन. नाही ना करू शकत शिखरे साहेब, तुम्ही असं नाही करू शकत. घाबरलं वाटत. नाही आता तुम्हीच म्हणाले ना माझ्या विरोधात भक्कम पुरावे सापडलेत. काय पुरावा आहे तुमच्याकडे? ते खून मीच केले, माझ्यामुळेच तो सांगाडा आहे. काय पुरावे आहेत? शिखरे साहेब तुम्ही एक गोष्ट विसरताय. तो वाडा माझ्या नावावर नाहीये. तुम्ही आणि तुमच्या मॅडम छोट्या छोट्या गोष्टींवरती एक्साइटेड होता ना. छोट्या छोट्या गोष्टीवरती लगेच एक्साइटेड होता. काय करायचंय? लगेच हवेत जाता. काळजी करू नका, मी आणेन ना जमिनीवर तुम्हाला. डॉक्टर अजित कुमार देवेंना, डॉक्टर अजित कुमार देवेंना शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. डॉक्टर अजित कुमार देवेंना शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. तुम्ही राहत होता त्या वाड्यात सांगाडा सापडलाय, त्यात तुमचाच हात आहे का? तुम्ही कशासाठी खून केलात? नेमकं तुमचं किती जणांचं रॅकेट आहे? सांगाडा नक्की कुणाचा आहे? डॉक्टर अजित कुमार देवेंना शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. डॉक्टर अजित कुमार देवेंना शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. डॉक्टर अजित कुमार देवेंना शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. डॉक्टर अजित कुमार देवेंना शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अरे असा कसा देव माणूस? लोकांच्या विश्वासात गैरफायदा घेतला त्यानं. अरे आमचा विश्वासघात केलाय.
तुम्हाला तुमच्या विरोधात पोलिसांना पुरावा सापडल्याचं कळलंच असेल. चुकताय मॅडम तुम्ही. पोलिसांना पुरावे सापडले असतील, पण ते पुरावे माझ्या विरोधात आहे असं का वाटतं तुम्हाला? कारण मी काही केलेलंच नाहीये. ते लवकरच कळेल. मला सांगा, काल रात्री वाड्यात सांगाडा सापडला, कोणाचा आहे तो? काय? काल रात्री वाड्यात? म्हणजे आधी आम्ही जिथे राहतो तिथे? आता तो कोणाचा हे मला कसं माहित असणार? मला वाटतंय कोणीतरी मला अडकवण्याचा प्लॅन करताय. कोणीतरी मला फसवतंय. कोणाचा तरी डाव आहे मला फसवण्याचा. कोणीतरी म्हणजे नक्की कोण? स्पष्टपणे बोला. ठीक आहे मॅडम, स्पष्टच बोलतो. पोलिसांचा डाव आहे मला या सगळ्या प्रकरणात अडकवण्याचा. पण पोलीस असं का करतील? ते त्यांनाच माहिती मॅडम. मॅडम मला प्रश्न पडलाय. मलाच काय, गावातल्या सगळ्या माणसांना हा प्रश्न पडलाय. माझ्यासारख्या साध्या भोळ्या माणसाला, ज्याला गाव देव माणूस म्हणतं, अशा माणसाला खोट्या केसेसमध्ये अडकवलं जातं. तुम्ही पोलिसांवर बिनबुडाचे आरोप करताय असं नाही वाटत तुम्हाला? तुम्हाला अडकवून त्यांना काय मिळणार आहे? मॅडम मला सांगा जज साहेब, एखाद्या गावामध्ये जर का एवढे गुन्हे घडत आहेत, एवढे खून होत आहेत आणि तिथल्या पोलिसांच्या हाती काहीच लागत नाहीये, गावातली जनता त्यांना प्रश्न विचारते, त्या प्रश्नांची उत्तरं टाळण्यासाठी कुठल्या तरी एखाद्या माझ्यासारख्या निष्पाप माणसाला पकडायचं आणि जेलमध्ये टाकायचं, एवढं साधं आहे त्यांच्यासाठी. याआधी अशा बऱ्याच घटना घडल्यात जिथे निरपराध लोकांना पकडून त्यांच्यावरती पाहिजे ते गुन्हे दाखल केलेत. मला वाटतं तुम्ही मला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी पोलिसांची चौकशी केली पाहिजे. ते तुम्ही नका आम्हाला सांगू कोणाला प्रश्न विचारायचे कोणाला नाही विचारायचे ते. जज साहेब, पोलिसांनाही आपली बाजू ठामपणे मांडता यावी यासाठी मी एसीपी दिव्या सिंग यांना इथे बोलवण्याची विनंती करते. परवानगी आहे. एसीपी दिव्या सिंग हाजिर हो. मला सांगा, तुमची या खास केससाठी बदली झाली होती का? हो. अजित कुमार देवने जे पोलिसांवर आरोप लावलेत त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? एक कहावत है जो यहाँ पे परफेक्टली फिट होती है, उल्टा चोर कोतवाल को डांटे. या आरोपीने पोलीस डिपार्टमेंटचा अपमान केला आहे, त्यामुळे याला वॉर्निंग दिली पाहिजे आणि याने सगळ्या पोलिसांची माफी मागितली पाहिजे. माझ्यावरचे सगळे गुन्हे जर का सिद्ध झाले तर मी पोलीस दलाची नक्कीच माफी मागेल. मला वाटतं मॅडम विषय बदलताय. मी काहीच विषय बदलत नाहीये. मी माझ्या केसशी संबंधित असणाऱ्या पोलिसांवर आरोप केलाय, पण मॅडम तुम्ही संपूर्ण पोलीस खातच याच्यामध्ये आणताय. मीही प्रामाणिक पोलिसांचा आदर करतो, तुमचाही करायला आवडला असता, पण तुम्ही फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्हाला संधी दिली जाईल तेव्हा बोला. माफ करा जज साहेब. तुमची आणि यांची ओळख कधी आणि कशी झाली? माझी मुलगी आजारी होती म्हणून मी तिला याच्याकडे घेऊन गेली होती. तेव्हा यांचं वागणं कसं होतं? त्यावेळी यांच्या वागण्यात मला काहीच डाऊट आला नव्हता. म्हणजे त्यानंतर यांचं वागणं बदललं का? किंवा काही संशयास्पद वाटलं का? हो, खूपच बदललं. प्लीज कोर्टाला सांगा, यांच्यातला बदल पहिल्यांदा तुम्हाला कधी दिसला? इन्स्पेक्टर चव्हाणचा खून झाला होता त्यावेळी देवी सिंग त्याचा महत्वाचा पुरावा तिथे झटापटीत विसरून गेला होता. तो पुरावा होता एक पेन, एक वेगळाच पेन. त्याच्या आतमध्ये खून करण्यासाठी धारदार हत्यार आहे.
खात्रीनं सांगू शकता की हा पेन अजित कुमार देव यांनी चोरला? हा पेन मी माझ्या घरच्या लॉकर मध्ये अशा ठिकाणी ठेवला होता ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त मीच जाऊ शकते, पण तो पेन माझ्या घरातून चोरला गेला. याला काय पुरावा आहे ते पेन अजित कुमारनी चोरलं? यांनी माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतलाय आणि फक्त याच माझ्या घरात येणं जाणं होतं आणि लक्ष ठेवून यांनी हे काम केलंय. तुम्ही एवढ्या खात्रीनं कसं काय सांगू शकता पेन अजित कुमारनी चोरलाय? नंतर हाच पेन मला याच्या रिसॉर्टच्या क्लिनिक मध्ये सापडला. एक मिनिट, हे कसं शक्य आहे? माझ्याकडे असं कुठलंही पेन नाहीये किंवा असं कुठल्याच पेनामध्ये धारदार शस्त्र नाहीये. माझ्या क्लिनिकमध्ये फार फार तर तुम्हाला स्काल्पेल वगैरे सापडू शकतो जज साहेब. हे पहा, तुम्ही मध्ये बोलू नका, तुम्हाला संधी मिळेल. सॉरी जज साहेब. ठीक आहे, यातून. जज साहेब, यानंतर मी बाबूराव पाटील यांना इथे बोलवण्याची विनंती करते. वाडा तुमचा आहे? हो. बरं मला सांगा, तुमच्या वाड्यात सांगाडा कसा काय सापडला? मला काहीच माहित नाही, मी नाईट ड्युटीला असतो. कोणाचा असू शकतो तो सांगाडा? अहो, कुणीतरी पुरला असेल, मी कसं सांगणार, मी नाईट ड्युटीला असतो. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या मागे कोण असेल? मला नाही माहिती, मी नाईट ड्युटीला असतो. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. बघितलं जज साहेब, ही माणसं किती साधी भोळी आहेत ते. यांच्या साधेभोळेपणाचा आणि यांच्या गरिबीचाच फायदा आरोपीने घेतलाय आणि ही सगळी कृत्ये केली आहेत. यानंतर पुढचा साक्षीदार मंगल पाटील यांना इथे बोलवण्याची मी विनंती करते. परवानगी आहे. मंगल बाबूराव पाटील हाजीर हो. तुम्ही म्हणताय ते खरं आहे मॅडम, आम्ही साधी भोळी माणसं आहोत, पण डॉक्टर नुसतं साधं नसून देव माणूस आहे. किती केलं त्यांनी आमच्यासाठी, गावासाठी. हे बघा, जज साहेबांना आणि इथं बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांनी गावासाठी काय केले ते. तेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा सांगून कोर्टाचा वेळ उगाच वाया नका घालू. आणि तुम्ही त्यांना सतत देव माणूस म्हटल्यानं कोर्ट त्यांना सोडून देणार नाहीये. त्यामुळे मी विचारेन तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे द्या. मला सांगा, त्या सांगाड्याबद्दल तुम्हाला काही माहित आहे का? नाही. आश्चर्याची गोष्ट आहे, सांगाडा वाड्यातून निघाला आणि तुम्हाला काहीच माहिती नाही. अहो मॅडम, ही गोष्ट काय आमच्यासाठी नवीन नाही. म्हणजे सांगाडा मिळण्याची. म्हणजे? अहो, वाडा बांधायच्या आधी ही जागा होता थडग्याची, तिथं मेलेली माणसं पुरायची असं माझ्या सासूला तिच्या सासूनं सांगितलं होतं. हा, आता वाडा बांधण्यापूर्वी समधी जागा साफ केली होती, पण कवा कवा कवट्या हाडकं सापडायची. तसंच ह्यो सांगाडा सापडला असेल. पण सांगाडा कट्ट्यात सापडलाय आणि कट्टा तर आत्ता बांधलाय ना. कधी बांधलाय कट्टा? बराच वेळ झाला. नेमकं उत्तर द्या. आता कट्टा बांधल्याची तारीख कोण ध्यानात ठेवते मॅडम? तुम्हाला हे किती पैसे द्यायचे, त्यामुळे त्यांचे सगळे गुन्हे तुम्ही नजरेआड करताय. वाड्यात राजरोसपणे गुन्हे करत होते, मारलेली माणसं पुरत होते आणि तुम्ही गप्प होतात. मला खरं खरं सांगा, तो कट्टा कुणी बांधला? यांनी ते केलं नाही, मग तुमच्या घरातलं कुणीतरी केलं असणार. पोलीस ते शोधून काढतीलच. आणि काय, आता जर तुम्ही सांगितलं तर तुमच्याच घरच्यांचा त्रास वाचेल. त्यामुळं खरं बोला आणि कोर्टाला सांगा की तो कट्टा कोणी बांधला ते. मॅडम, आम्ही खरंच नाही काय केलं, आम्हाला काय माहित नाही. मग कुणी केलं हे? सांगितलं ना, नाही माहित. नवऱ्याने बांधला का कट्टा तुमच्या? नाही. मग मुलगीने बांधला असेल? अहो, ती कशाला बांधल? मग सासूने बांधला का? त्यांना दिसत बी नाही. हवं. मग यांनी? वय डॉक्टरांनीच बांधला. वय म्हणजे वाड्यात आल्यावर डॉक्टरांनीच कट्टा बांधलाय.